आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक त्या वाद्याला, तबला या तालवाद्याला सुद्धा स्वतःची भाषा आहे, हे याच्यातनं आपल्याला दिसून येत आहे. आता एक दाम यमक म्हणून आहे. म्हणजे काय आहे तर ओळीची जी सुरुवात आहे ती एका पहिल्या ओळीची शेवट ती दुसऱ्या ओळीची सुरुवात अशी काव्य आहेत. आता मोरोपंतांचं हे एक काव्य आहे. श्रीपती झाला दशरथ सुत राम, दशाननासी माराया. माराया दुसरी ओळ, मा राया जनकाची होय सुता, त्रिजगधाते साराया. साराया तिसऱ्या ओळीची सुरुवात, सारा या प्रभूची. म्हणजे सारा याच आहे ते, पण सारा या प्रभूची ही लीला गती सदैव सुकवी. सुकवी सुकवी भरव जल निधीने, निरुपम सुख रसिक जन्माले. तर हे जे आहे अशीच आमची आहे. मी आपल्याला म्हणून दाखवतो. तीन तीन तात कधी कत्ता किट तक तकिट धान धागते तकिट धेन. पहिली ओळ झाली. कत्ता किट तक तकिट धान धागते तकिट धेन, धेन धेन धागते तकिट धागते तकिट धे, धे तरान धागते तकिट कत, कत तिट घेते कटान. प्रत्येक ओळीचा जो शेवटचा शब्द आहे तो दुसऱ्या ओळीचा पहिला शब्द. हा, सुरुवात त्याची. अर्थ दोन्हीचे भिन्न, त्या ओळीनुसार भिन्न असले तरी तो शब्द लागू होतो, हे महत्वाचं आहे. तर ह्या तऱ्हेचे आमच्या ह्या बंदिशी ज्या आहेत अशा पुष्कळ आहेत. आज आता मी सगळ्या ऐकवत नाही आता आपल्याला, पण जरूर कधीही योग आला जरूर. भाई, तुम्ही मला बोलताना म्हणाला होतात आपण हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे. इथे हरित या शब्दाला पर्याय नाही. तसं तबल्यामध्ये मला भाईंनी सांगितलं की त्यांची जी बंदिश असते तबल्यावर, तिथे सुद्धा त्या बोलाला पर्याय नाही. त्याचं उदाहरण आपण त्यांच्याकडनं ऐकूया. की आमच्या ज्या बंदिशी आहेत त्याच्यात आम्ही बदल करू शकत नाही. त्या बंदिशी केलेल्या आहेत आणि त्यांचं जे सौंदर्य आहे त्या पारंपरिक चालत आलेल्या बंदिशी. म्हणजे जसं हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तुलांच्या मखमालीचे. आता ह्याच्यामध्येच ती लय आहे. म्हणजे आपण
हिरवे गारगालीचे हरित तृणांच्या मखमालीचे. हे लय त्याच्यामध्येच आहे, दुसरं बाहेरून आणायला नको. तर ते आमच्या ज्या बंदिशी आहेत त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही धेट दागे देतो, क्रधा देत दागे देतो. आता धेट दागे देतो, क्रधा दागे देतो, इथे बदलला एवढाच. आणि धागे देत धागतिंग लागे देतो. आता हे बदललं, पण धेट दागे देत धागतिंग लागे देतो होणार नाही. अशी बंदिशच नाही. समजलं ना. तर ह्या ज्या आहेत हे काव्यच आहे, त्याच्यात आपण बदल नाही करू शकत. तर ते असंही आहे. आता ह्याच्यात आमच्या ह्याच्यामध्येच मी लगीनाडा, की जे आपल्या ठुमरी गझल त्याच्यामध्ये वापरलं जातं ते थोडंसं. आणि मग त्याच्यातही रो कशी होते ते बघा. तीन तीन क्या बात है. खरोखर या वयामध्ये असं जोरकसपणे तबला वाजवणं आणि त्या बोलात त्या स्वराची आस असणं हे जास्त महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला याच्यासाठी सांगते की वाईज मला बोलताना म्हणाले की माझं वय झाले किंवा कुठलं तरी कारण सांगून मी माझी कला प्रस्तुतीकरणामध्ये काहीतरी कमी झाली आहे, हा मुद्दा त्यांच्या मनाला पटण्यासारखा नाही आहे खरोखरच. आणि त्याची प्रचिती आपण घेतली आत्ता की अत्यंत सुंदर असं तबलावादन आपण आत्ता भाईंचं ऐकलं. भाईंची तबल्याची साथ कशी असते याबद्दल एक छोटंसं पत्र त्यांनी मला काल दाखवलं होतं. पंडित शरदचंद्र आरोलकर शास्त्रीय गायक आणि पंडित यशवंतबुवा जोशी दोघांचे खूप मोठं नाव आहे संगीत क्षेत्रामध्ये. तर